सचिन कल्याण शेट्टी यांनी विश्वासघात केले. बाळासाहेब शेळके यांचा स्पष्ट आरोप. आमदार सचिन कल्याण शेट्टी हे विश्वासघात केलेले आहेत असा स्पष्ट आरोप करीत राजशेखर शिवदारे यांनी सन्मानाने पॅनलमधून बाहेर पडावे असे आवाहन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी केले आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिल्याने बाजार समिती निवडणुकीच्या राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना राहू आणि केतू घेरलेले आहेत असे म्हणताच हे राहू केतू नेमके कोण याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पहा तर मग बाळासाहेब शेळके काय म्हणाले. जे बोलणं होतं तर ते कधीच त्यांनी उघड केलं नाही आणि आम्ही विश्वासाने गेलो सचिन कल्याण शेट्टीकडे खरं तर. आणि विश्वासाने गेल्यानंतर आम्हाला त्यांनी विश्वासात घेऊन ही सगळी निवडणूक हाताळायला पाहिजे होती. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला हे कदाचित आमचं चुकलं असं आता वाटायला लागलं आहे. आणि म्हणून विड्रॉलच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे 15 तारखेला रात्रीपर्यंत आम्ही मिळूनच होतो. रात्री मिळून जेवण केलो आम्ही. मी, दिलीप माने, सचिन कल्याण शेट्टी दादा सगळे मिळूनच जेवण केलो. तोपर्यंत काहीच त्यांनी सांगायला तयार नव्हते किंवा सांगत नव्हते. आम्ही त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवला आहे म्हटल्यानंतर काय फारसं विचारलं नाही. आणि दुर्दैवानं 16 तारखेला राजशेखर शिवदारे साहेबांचे सासरे वारले. ते सांगलीला गेले. मी नरवळे इथं होतो, जमादार होतो. आणि हे सगळे मिळून आम्ही जेव्हा डाक बंगल्यात बसलो होतो त्यावेळेला पॅनलची चर्चा आमच्या समोर व्हावी अशी आमची अपेक्षा होती. पण ती पॅनलची चर्चा आमच्या समोर करत नव्हते. आम्हाला विश्वासात घेत नाही असं जेव्हा वाटू लागलं आम्ही त्यावेळेला खात्री झाली. त्यावेळेला आम्ही त्या पॅनलमधून बाहेर पडलो आणि मी स्वतःहून विड्रॉल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने विड्रॉल केलो. राजशेखर शिवदारे साहेबांनाही त्यांनी अंधारात ठेवले आणि नरोळेवर सुद्धा नाही ते संकट ओढवलं. त्यांनाही वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोलली गेली. त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिलं. हे सगळं अपमानास्पद वाटू लागलं. त्यामुळं आम्ही सगळेजण बाहेर पडलो. खरं तर शिवदारे साहेबाचं माझं जेव्हा 16 तारखेला सकाळी 6 वाजता बोलणं झालं त्यावेळेला त्यांची मानसिकतासुद्धा विड्रॉल करण्याचीच होती आणि त्यांनी विड्रॉल देऊन सांगलीला गेले होते आणि त्यांचं विड्रॉल करू दिले नाहीत आणि त्यांना पॅनलमध्ये घेतले. पण त्या पॅनलमध्ये घेतलं तरी त्यांचा अपमान केलेला आहे. हे अपमान शिवदारे साहेब विसरू शकत नाही आणि त्यांनी विसरणार नाहीत. कदाचित माझंही त्यांना आव्हान राहील की हे अपमानाच्या पद्धतीनं जर वागणूक देऊन तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं असेल तर शिवदारे साहेब तुम्ही अपमान सहन करू नका. पॅनलमधून बाहेर पडावं आणि स्वाभिमान जिवंत ठेवावा अशाच प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करणार आहे. आणि म्हणून कल्याण शेट्टीवर ज्या पद्धतीनं आम्ही विश्वास ठेवला होता तो कल्याण शेट्टीनंच खरं विश्वासघात केला अशा प्रकारची आमची भावना झालेली आहे. आणि कल्याण शेट्टींना 2 राहू आणि केतू हे घेरलेले आहेत. त्यामुळं कल्याण शेट्टीची ही भूमिका सगळ्यात विश्वासघातकी ठरलेली आहे. त्यामुळं देशमुख यांना पाठिंबा देऊन निवडणुकीला समर्थपणा